स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. सौरभ, मी एकदा सांगितलं ना म्हणजे सांगितलंय. ती या घरात नको म्हणजे नको, कळलं? कळवून टाकते ना. नको याचा अर्थ नको म्हणजे या घरामध्ये आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? करता कोण आहे या घरामध्ये? एक लक्षात ठेव, तू सून आहेस तर मी सासरा आहे. माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही घरामध्ये. बास झालं का? बास झालं. नेहमीच तुमचं ते गाणं अळवू नका. सामान बांधतो सामान बांधतो. घराघराचा नाही पत्ता तिचा. तिची जन्मपत्रिका तरी आहे की नाही कुणास ठाऊक. जन्मपत्रिका नसली म्हणून काय झालं? फरक काय पडतो? मार्तंडचं तुझं लग्न ठरवलं आम्ही तेव्हा कुठे फरक पडला? जन्मपत्रिका नव्हती म्हणून पडला फरक. आम्ही काय बघितलं? सून कर्तबगार आहे ना, बाळ झालं तर झाला की नाही संसार. आता आमची सून जरा जास्तच कर्तबगार निघाली. उठ सूट आपल्या सासऱ्याला घालून पाडून बोलत असते. बोला बोला, शेवटी तुम्ही मलाच बोला. करून चळून शेवटी मीच वाईट. सीमा, ते म्हणतात ना, शेळी गेली जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड. मी सगळ्यांसाठी एवढं करते, सगळ्यांसाठी एवढं रक्त हटवते, पण माझ्या संसाराचं कुणाला काय आहे का? झालं, अश्रू ढाळले म्हणजे त्यात सगळं काही वाहून गेलं. संपला विषय, संपला. पुढे काही बोलायची गरजच नाही. पुन्हा या आपल्या उभ्या तलवार पाजरून पुढच्या वेळेला, नाही का? शेवटी काय, आम्ही म्हातारे अरुणा, आम्ही म्हातारे घरामधली अडगळ झालोय. अडगळ. कोण आमच्या शब्दाला किंमत देते? हे असंच चालायचं. त्यापेक्षा गेलेलं बरं. निघतो मी. तीर्थयात्रेला निघून जातो. जा जा सौरभ, जा जा, तिची समजूत काढ जा. कशाला वाद वाढवला सुगीच? ती मोठेपणाने सगळं करते म्हणून तुम्हाला 2 वेळेचं सुग्रास अन्न मिळतंय. आमच्या घरात काय चाललंय बघतोस तू. आणि मी तुला किती वेळा सांगितलंय, तिला काही बोलण्यापूर्वी मार्तंड कसा वागला याचा विचार कर. तो तिकडे जाऊन बसलाय, तो पाहुण्यासारखा वर्षातून एकदा येतो. नुसते गलेठ्ठ पैसे पाठवले म्हणजे होत नाही. आपण तो बोलवतोय कायमचं तिकडे, ही जाते कुठं? अरे पण तिची काही कारणं असतील आणि ती जात नाही म्हणून तू आणि तुझी शुगर जागेवर आहे हे विसरू नकोस. भरू दे ते शुगर, नाहीतरी काय आमची अडगळच आहे घरामध्ये. आता एक काम करतो, भरपूर साखर खातो आणि मग बसा बोंबलत. काय म्हणायचं तुला? सीमा वहिनी, सीमा वहिनी, रडू नकोस ना प्लीज. सौरभ, सौरभ, तू ना माझ्याशी असं वागणार, तू ना माझ्याशी असं घालून पडून बोलणार. सौरभ, तूही असं वागलास ना तर मी मरून जाईन रे, मरून जाईन. सीमा वहिनी, कूल डाऊन, कूल डाऊन. मी आहे ना. हे ऐक ऐक, आपण मस्त सिनेमाला जायचं का? छोटा चेतन बघूया, 3D गॉगल्स लावून. पिक्चर असा अंगावर येतो. नाहीतर ब्रायन ॲडम्सच्या कॉन्सर्टला येतेस, मजा धमाल करू. चल ना. जातो. नक्की ओकेस? बघा. मानस, काही नाही रे, माझ्या नेहमीच्या काळजीविषयीच बोलायचं होतं. बोला ना. सख्खा बाप जिवंत असतानाही हिला डॉक्टर सई प्रधानांकडे राहावं लागतंय. मनावर दडपण आलं की तुझ्याकडे धाव घ्यावी लागते. मला खूप गिल्टी वाटतं रे हे सगळं. सतत
माझ्या मनामध्ये एक अपराधी भावना असते. आय अंडरस्टँड सर, पण राधाचाही हाच प्रॉब्लेम आहे. आपलं या जगात कुणीही नाही. आपली जवळची माणसं आपल्यापासून दूर निघून जात आहेत, या भावनेने तिच्या मनात घर केलं. लहानपणीच या गोष्टींनी तिच्या मनावरती खूप खोलवर आणि खूप मोठा आघात केलाय सर, की आपल्या आई वडिलांचं लग्न नाही झालं. आपला जन्म हा आपल्या आई वडिलांच्या प्रेमातून झालाय, पण वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यांचा संसार आहे, बायका मुलं आहेत. वडिलांनी आपल्याला त्या घरात नेलं, पण सावत्र आईने आपल्याला हाकलून दिलं. त्या सावत्र आईच्या मनात आपल्याबद्दल फक्त तिरस्कार आहे. या सगळ्या गोष्टींना तिच्या मनात लहानपणापासून खोलवर रुजून बसल्यात सर. हो, राधाचं असं ठाम मत झालंय की हे प्रेम क्षणिक असतं. सगळी लग्न फसवी असतात. हे हे नाते संबंध सगळे खोटे असतात. म्हणूनच लग्न समारंभ, साखरपुडा किंवा असे तत्सम सोहळे तिने पाहिले ना की ते खूप अस्वस्थ होते. तिला लहानपणीची ती सगळी तिची फरफट, तो एकटेपणा आठवतो आणि ती घुसमट. प्रत्येक नात्याचा अंत हा असाच होतो असंच तिला वाटतं. पण मग मानस ती या सगळ्यातून बाहेर कशी येणार? यातून बाहेर पडण्याची इच्छा तिच्या मनात जागी होणं हे फार महत्वाचं आहे सर. आणि ती स्वाभाविकपणे आपोआप तिच्या मनात येणं गरजेचं आहे. ती आपण कोणी जबरदस्तीने निर्माण नाही करू शकत. किंवा एखादा उमदा हसरा राजकुमार तिच्या आयुष्यात यावा, तिचा लाईफ पार्टनर बनून, की जो तिच्या सगळ्या शंका, संशय, भीती सगळं काही पुसून टाकेल. छान आहे ना हा फोटो? हो, छान आहे. राधा खूप सुंदर आहे ना? हो. तू ओळखत असशील ना तिला? हो, म्हणजे तशी ओळखते. येत असेल ना सारखी ती इथे? हा, म्हणजे अगं, म्हणजे मी तर आता आले ना 6 महिन्यांपूर्वी लग्न होऊन. तू तर 6 वर्षांपासून काम करतेस मानस साहेबांकडे. मला वाटतं तुला माहित असेल कोण कोण येतं. हो, डॉक्टर प्रधान मॅडम, राधा मॅडम ह्या दोघीच यायच्या नेहमी. राहायला पण यायची राधा? भाईसाहेब, काहीतरीच काय विचारता. मी मानस साहेबांबद्दल उलटसुलट काही बोलणार नाही. तुम्हाला जे काही विचारायचंय तुम्ही त्यांनाच विचारा. अगं, तू तर एकदम सिरियसली घेतलं. मी असंच विचारलं. गंमत केली मी. डॉक्टर मानसला बघितलं? नाही. सिस्टर, डॉक्टर मानस कुठे आहेत? ते तर आताच केबिन मध्ये गेले. ओके. हॅव यू सीन? हिला सूट मानस हवा असतो. नाही, एवढं होतं तर लग्न करायचं होतं ना, नाहीतरी तो तिच्यासाठी मॅड होताच. काय? पण असं वाटलं नाही कधी. ते किती साधे आहेत. पण ती बघ ना, हॅव यू नोटिस्ड? तिने त्याच्याशी लग्न केलं नाहीच, पण आता त्याचं लग्न झालंय तरीही सारखी त्याच्या मागे मागे फिरत असते. आफ्टर ऑल ती डॉक्टर सई प्रधानांची मानस कन्या आहे. सई मॅडम नंतर हे हॉस्पिटल तिच्याच मालकीचं होणार. मोठ्यांची लफडी, गॉड नोज. मानस, 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 अरे सोड मानस, सोड मानस. काय हॅपी बर्थडे राधा. काय आवडलं नाही? काय ग? एक ओके ओके ओके. बघ, माझ्याकडे तुझ्यासाठी एक दुसरं सरप्राईज आहे. सरप्राईज, लेट्स सेलिब्रेट. काय झालं? हा राधा,
हे बघ, मला माहितीये की तुला वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही, पण मला आवडतो. सो माझ्या आनंदासाठी मी हा छोटासा केक कापणार आहे. आणि या दिवसामुळे मला एक छान मैत्रीण मिळाली. हा आनंद मला साजरा करायचा आहे. रेडी? चलो. ला 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 ला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर राधा. हॅपी बर्थडे टू यू. मस्त आहे. खाणार नको? ओके. तुला आवडत नाही पण मला आवडतो. मस्त आहे. अगं म्हणजे वाढदिवस म्हणून नाही, पण एक कठीण केस सोडवलीस. बाळ आणि बाळाची आई दोघांनाही वाचवलंस. यासाठी, त्या आनंदासाठी. कम ऑन. अगं ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर तुला आनंद होतोय मला ठाऊक आहे. देऊ प्लीज. नको जपू मला इतकं मानस. नको इतका चांगला वागूस. जी लोक मला माया लावतात ते सगळे दूर जातात माझ्यापासून. मला भीती वाटते. तू एकच जवळचा मित्र आहेस माझा. मी हे रडतेस काय? मी काय तुला इतक्यात सोडून वगैरे जाणार नाहीये. कम ऑन, रिलॅक्स यार. बस 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 बस. रिलॅक्स. हे बघ राधा, गेली काही वर्ष तू अनेक गोष्टींशी झगडतीयस. तुझ्या लहानपणीच्या रिजेक्शनच्या आठवणी तुझा पिछा पुरवते. तुझ्या जवळच्या माणसांच्या आयुष्यात प्रेमामुळे दुःख आलं हे तुला दिसतं. आणि तुला नात्यांची, भविष्याची, प्रेमाची भीती वाटू लागते. हो हो हो. हे बघ राधा, राधा, मी तुला जपत नाहीये. मी मायाही नाही लावत आहे तुला. मी फक्त तुझ्या सोबत चालतोय. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना आधाराची गरज लागली तर असावी म्हणून. कारण राधा, तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुलाच शोधायची, फक्त तुला. हो ना? हो. सो cheer up, come on. आणि हो, आज लंच माझ्याकडून. मानस, तुला माहितीये मी बाहेरचं खात नाही. आणि सई मॅमना मी सांगितलंय. अरे पण ओके ओके, ऑल राईट. मग आपण एक राऊंड मारून येऊ. ठीक आहे. अगं हॉस्पिटलमध्ये नाही, बाहेर. ओके ओके. चल चल चल, उठ उठ उठ. प्लीज. हॅव यू रिअलाइज्ड? तुला खोटं वाटत होतं ना? मगाशी केबिन मध्ये जाताना कसा होता चेहरा आणि आता कसा आहे? वाढदिवस साजरे करतायत, पार्ट्या करतायत, आणि मी मरतेय इकडे. सरिता, सरिता, अगं किती दिवस असा त्रास करून घेणार आहे जीवाला? मान्य आहे, अगदी मान्य आहे, 100% मान्य आहे. झाल्या गोष्टीचा तुला त्रास हा होणारच. अगं पण जुन्या गोष्टी आता मागे नकोत का सोडून द्यायला? त्या उगाळून दुःख कमी होणार आहे का तुझं? आता मुलीही मोठ्या झाल्यात, त्या सारख्या तणावाखाली राहतात. अगं तू ही रजनीशी 23 वर्षात एक शब्दही बोललेली नाहीयेस. संपव आता हे सगळं. का? मुलींनाही भोगू दे ना त्यांच्या वडिलांच्या कर्माची फळं. कळू देत त्यांनाही. झाली एवढी शिक्षा पुरे झाली ग रजनीशला. आता मुलींच्या मनात विष नको ग यायला. बाबा, मला ना नवल वाटतं तुमचं, खरंच. हे सगळं तुम्ही मला का समजावता? हे सगळं खरं तर तुम्ही रजनीशला सांगायला पाहिजे, पण प्रत्येक वेळेस तुम्ही मलाच समजावण्याचा प्रयत्न करता. कारण रजनीशला तू जितकी दोषी समजतेस तितका तो मला वाटत नाहीये.
कारण रजनीश मध्ये मला प्रामाणिक आणि कर्तबगार तरुण दिसला, म्हणूनच मी त्याला तुझ्याशी लग्न करण्याबाबत विचारलं. त्याचं कुटुंब अपघातात गेलं, व्यवसायात फटका बसला होता, त्याला फक्त आधाराची गरज होती आणि म्हणून तो मी दिला. खरं तर गरजावही व्हायला तो तयार होईल असं मला वाटलं नव्हतं, पण परिस्थितीमुळे केवळ तो तयार झाला. हा, फक्त आसावरी प्रकरण त्यांनी आपल्याला सांगितलं नाही, ही मात्र त्याची चूक झाली. असं कसं म्हणता बाबा तुम्ही? तुम्हाला एक सांगितलं नाही, पण नवरा म्हणून विश्वासात घेऊन मला सगळं त्यांनी सांगायला हवं होतं की नाही? सांगितलं असतं तर तू केलं असतंस का लग्न त्याच्याशी? पुढे असं काही होईल याची काही कल्पनाच नव्हती. सगळे होरपळलेत. सोड हट्ट सरिता, बोल रजनीशी. त्या मुलीवर माझा राग नाही बाबा, पण ती जिवंत प्रतीक आहे माझ्या दुःखाचं. आणि रजनीश दोन माणसांमधला संवाद असा तुटतो ना बाबा, तेव्हा तो बळे जोडण्यापेक्षा ना नसलेलाच बरा. सरिता, सरिता बाळा. मग कसं वाटतंय आता? मच बेटर मानस. गुड. आज त्रास जरा खूप जास्तच झाला. पुन्हा तेच लहानपणीचे प्रसंग झपाटत होते का? हो रे, त्या घटनांचा रिप्ले सुरू झाला की माझं बाण हरपल्यासारखं होतं. मला आजूबाजूचं काहीच दिसत नाही, कळत नाही, सुचत नाही. मी पुन्हा 5 वर्षांची होते रे. आणि तेच खरंय, ती ताटातूट, सरिताईचे रागाने भरलेले डोळे, घाबरलेले बाबा. भोवऱ्यात गरगर फिरल्यासारखं होतं रे. तू मला नेहमी सांगतोस ना मानस, की असं काही झालं तर डीप ब्रीथिंग कर. तुझ्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आण. तुला शांत करणारं दृश्य आठव. चांदण्याने भरलेलं आकाश, समुद्र, हिरवगार रान. पण नाही रे मानस, माझ्या ध्यानीमनी नसताना त्या प्रसंगाची आठवण माझ्या झडप घालते आणि मी गुदमरून जाते. तू सांगितलेले उपाय सोड, मला काही आठवतच नाही. ऑफुल मानस. आजही ऑपरेशन सक्सेसफुल झालं, पण ऑपरेशन करताना असं होण्याची ही 3री वेळ आहे. हे पुन्हा पुन्हा झालं आणि कोणाच्या जीवाला काही. रिलॅक्स. हे बघ, असं काहीही होणार नाहीये. पण राधा, तू त्या सगळ्या आठवणींचं गाठोड जे उराशी कवटाळून ठेवलेस ना, ते फेकून दे. मोकळी व्हा तू. लेट युअर सेल्फ गो विथ द फ्लो. अगं, तुझ्या समोर वर्तमान आहे, ब्राईट फ्युचर आहे. हे बघ राधा, जे घडून गेलं ते गेलं, संपलं. आता कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. ऑलराईट? हे बुद्धीला कळतंय रे मानस, पण हृदयाला कळत नाही. कारण तुझ्या हृदयात अजून तू तोच अंधार आणि तेच दुःख साठून बसली असतं. तुझ्या हृदयात कुणाला तरी प्रवेश करू दे राधा. कशी मनास सावरी एक नदी ती बिचारी, सावलीचे गीत गाता राधा, राधा ग, मी तुला प्रेम कर असं नाही म्हणत आहे ग. पण अरेंज मॅरेज करायला काय हरकत आहे? असं ऐक, लग्न कर. राधा, तुला तुझ्या हक्काचा सोबती, हक्काचं प्रेम, हक्काचा जोडीदार मिळाला ना, की तुझी भीती, हा सगळा आठवणींचं गाठोड, आठवणींचा त्रास सगळं वितळून जाईल. प्लीज
प्लीज प्लीज राधा माझं ऐक ना. लग्न कर.